नमस्कार शेतकरी मित्रांनो. बरेच दिवस झाले आपण आपल्या संत्र्याच्या बागेला चक्कर नव्हती मारली, कारण की आपल्या पेरू हार्वेस्टिंग चालू आहे आणि नर्सरीचे काही कामं चालू आहेत. आज आपण आपल्या संत्र्याच्या बागेमध्ये चक्कर आलो होतो आणि जी काही सेटिंग आहे ती या पद्धतीने आपल्याला दिसते. म्हणजे एका फांदीला साधारणतः 10, 12, 15पर्यंत फळं दिसत आहेत आणि काही प्रमाणात फळं खालीसुद्धा गळाले आहेत. परंतु वरवरचं निरीक्षण पाहता ज्या झाडांना जास्त मोठ्या प्रमाणात बहार निघाला होता आणि फळांची संख्या भरपूर होती, म्हणजे बहार आणि फळांची संख्या दोन्ही जास्त होती, त्या ठिकाणी गळ दिसते. परंतु ज्या झाडांना मुळातच कमी बहार निघाला होता त्या झाडावरती आपल्याला कुठल्याही प्रकारची गळ दिसत नाही. म्हणजे नैसर्गिक काही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपण जे विनाकारण काही फवारे मारणार असू ते सुद्धा आपले त्या ठिकाणी वाचतात आणि आपला जो काही विनाकारण खर्च होणार आहे तो आपला होत नाही. आता हे समोर झाड जर पाहिलं याच्यावरती अगदी सुट्ट्या स्वरूपात, म्हणजे एका फांद्याला 5-6 फळं आहे असं पूर्ण झाडाचा रो विचार केला तर या झाडाच्या खाली जर पाहिला आपण तर आपल्याला गळ अजिबात दिसणार आहे. आणि ज्या झाडामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात सेटिंग व्हायला सुरुवात झाली किंवा माल लागला होता त्या ठिकाणी मात्र आपल्याला गळ दिसून येते. आणि आता साधारणतः आपली साईज जर पाहिजे झाली तर अशा पद्धतीची साईज आता झालेली आहे. आता याच्यावरती आपल्याला पुढची काळजी अशी घ्यायची की याच्यावरती कोणत्याही प्रकारचे थ्रिप्स किंवा इतर जे काही किडी असतील त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यासाठी काही फवारणी घेणं गरजेचं असतं, का जेणेकरून आपला पुढील काळामध्ये ते फळाची क्वालिटी असेल आणि बाकीच्या गोष्टी असतील त्या आपल्या कवर होतील. आणि आपल्याकडे जो काही आंबे बहार आहे त्याचासुद्धा चांगला माल झाडावरती आहे. म्हणजे सगळं ओव्हरऑल जर आपण झाडांना नजर टाकली तर 1-1 कॅरेटसुद्धा माल निघेल असं दिसतं एकंदरीत कंडिशन. आणि अशा पद्धतीने जर माल निघत राहिला तर आपल्याला येत्या काळामध्ये याच्यातून सुद्धा चांगलं उत्पन्न भेटणार आहे आणि पुढील वर्षीसुद्धा जे काही उत्पन्न असेल ते सुद्धा चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.